अधिक मासात आईने लेक जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ह्या वस्तू द्याव्यात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाला आपल्या घरी बोलावून त्यांचा जो काही मानपान केला जातो, जावयाला श्रीहरी विष्णूचं रूप समजून वेगवेगळ्या वस्तू, पदार्थ वाण म्हणून देण्याच्या पद्धती आहेत. यामध्ये बऱ्याच वेळा सोन्या चांदीच्या वस्तू म्हणून दिल्या जातात, पण प्रत्येकाला या वस्तू देणे शक्य नाही. हौसेला मोल नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू त्यांना वाण म्हणून देऊ शकतो आणि यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद भरभरून मिळेल. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या सुद्धा तुम्हाला नक्कीच पटतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघत असताना कमेंट बॉक्समध्ये जय श्रीहरी लिहायला विसरू नका. अधिक मास म्हटला की जावयाला वाण देण्याची प्रथा आपल्या डोळ्यासमोर येते. याला धोंडा असेही म्हटले जाते. तसेच अधिक मास वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. क्षयमास, मलमास, पुरुषोत्तम मास ही सगळी अधिक मासाची म्हणजेच धोंड्याची नावे आहेत. म्हणजे दर तिसऱ्या वर्षी 33 महिन्यांनी म्हणजे दर तिसऱ्या वर्षी धोंडा येत असतो. त्यामुळे जावयासाठी सुगीचे दिवस आलेले असतात. त्यातच यांचे नवीन लग्न झालेले असतात. आपला पहिलाच धोंडा असेल त्या जावयासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात. जावयाला वाण म्हणून काही वस्तू दिल्या जातात आणि सासरवाडीला बोलवले सुद्धा जाते. तसेच लग्न होऊन काही वर्ष झाले, आपले लेक जावई लग्न होऊन कितीही जुने झाले असले तरी जेव्हा जेव्हा धोंडा येतो तेव्हा तेव्हा लेक जावयाला सासरवाडीला म्हणजेच लेकीला तिच्या माहेरी आणि जावयाला त्यांच्या सासरी बोलवले जाते. गोड-धोड पदार्थ केले जातात. त्या निमित्ताने भेटणं सुद्धा होतं आणि वेगवेगळ्या भेटवस्तू सुद्धा जावयाला दिल्या जातात. तर यंदा ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आल्यामुळे अधिक ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल आणि नंतर नीच ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल. तर हा अधिक मास कधीपासून सुरू होत आहे? 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत हा अधिक मास महिना असणार आहे. संपूर्ण महिनाभर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करू शकतात. पण आता ज्या वस्तू आपल्याला जावयाला वाण म्हणून द्यायच्या असतात तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण सोन्याच्या वस्तू, चांदीच्या वस्तू नाही देऊ शकत. प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते. पण कधी कधी काय होतं, लेकीला सासरी कुणी काय बोलेल का किंवा समाजामध्ये आपल्याला कोणी काही नाव ठेवेल का, यांनी काहीच दिले नाही. तर अशा वेळेस बऱ्याच आई वडिलांना आपल्या जावयासाठी जास्त खर्च करून ह्या वस्तू द्याव्या लागतात. भले इथे पैसे कुठून आणून पण ह्या वस्तू द्याव्या लागतात. आता लेकीच्या सुखासाठी प्रत्येक माहेरून तेवढी काळजी घेतली जाते. पण आता काळ बदललेला आहे. बरीचशी मुलं समजूतदार झालेली आहे. त्यामुळे आम्हाला वस्तू दिल्याच पाहिजे असं काही त्यांचं नसतं. आम्ही एक सण आहे किंवा एक जुनी परंपरा आहे म्हणून तुमच्याकडे येतो. त्या निमित्ताने बोलणं होईल, बसणं होईल. आजकाल धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच वेळा असं बोलणं बसणं होत नाही किंवा एकमेकांना भेटणं सुद्धा होत नाही. तरी या अधिक मासाच्या निमित्ताने ते होणार आहे. ज्याचा पहिला धोंडा असेल किंवा ज्यांची लग्न होऊन जास्त वर्ष झालेली आहे, पण जेव्हा जेव्हा धोंडा येतो तेव्हा अशी चालीरीती किंवा परंपरा केल्या जातात. वेगवेगळ्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. तर त्यामध्ये सोन्या चांदीच्या वस्तू, तांब्याच्या वस्तू, पितळाच्या वस्तू यांना जास्त मान असतो. त्याचबरोबर जी मिठाई म्हणजे जो गोड पदार्थ दिला जातो त्यामध्ये अनारसे, बत्तासे, मैसूर पाक यासारख्या सचित्र पदार्थांना पसंती दिली जाते. 33 या संख्येमध्ये पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये देऊन जावयाचा मानपान करण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर जावयाला तांब्याचं किंवा पितळाचं निरंजन सुद्धा दिलं जातं. आजकाल बऱ्याच वेळा चांदीची सुद्धा निरंजन म्हणजेच भांडी चांदीची घेतली जातात. निरंजन सुद्धा दिलं जातं. म्हणजे काळानुसार या पद्धतीमध्ये अजून जास्त खर्च होत चाललेला आहे. असो, ज्याची त्याची इच्छा आहे. प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीनुसार जावयाला या वस्तू वाण म्हणून देत असतो. कारण काय तर अधिक मासामध्ये आपण भरपूर प्रकारची व्रत वैकल्य करतो, उपवास ठेवतो. तर या व्रताचे उद्यापन म्हणून आपल्या जावयाला विष्णूचे रूप मानून ह्या वस्तू वाण म्हणून द्यायच्या असतात. बरेच जण विचारतात की आम्हाला जावई नाही किंवा आमच्या मुलीचे अजून लग्न झालेले नाही, तर आम्ही तुमच्या बहिणीला
म्हणजेच तुम्ही तुमच्या बहिणीला म्हणजेच जे पुरुष असतील त्यांनी त्यांच्या बहिणीला आणि त्यांच्या मिस्टरांना घरी बोलावलं तरी चालेल. म्हणजे स्त्रियांच्या त्या नंदा आणि नंदई यांना तुम्ही बोलवू शकतात आणि त्यापैकी ही कोणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या वस्तू तुमच्या भाच्याला सुद्धा श्रीहरी विष्णूचं रूप म्हणून वाण देऊ शकतात. काही हरकत नाही. पूर्वीच्या काळी सुद्धा लेक जावायला बोलवलं जायचं, धोंड्याचं जेवण दिलं जायचं, लेकीला कपडे, जावायला कपडे, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची भांडी. त्यामध्ये कधी कधी म्हणजे आता ज्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार किंवा ज्यांच्या त्यांच्या यथाशक्तीनुसार कधी कधी तांब्याची भांडी, कधी पितळाची भांडी, मग स्टीलची भांडी सुद्धा दिली जायची. यामध्ये ताट, वाटी, चमचा, त्याचबरोबर एक निरांजन सुद्धा दिलं जायचं. आणि आता तर आपण भरपूर प्रकारचे पदार्थ बनवतो. वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला इंटरनेटमुळे बघायला मिळतात. यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी असतात, त्या आपण बघून धोंड्याचं नवीन नवीन काही बनवायचा प्रयत्न करतो. पण पूर्वीच्या काळी 33 बत्ताशे दिले जायचे आणि आता अनारसे सुद्धा दिले जातात. म्हणजे अनारसे सुद्धा पूर्वीपासून होते, पण बनवायला जास्त वेळ लागतो किंवा मग पावसाळा असतो, त्या तांदूळ आपल्याला भिजवून नंतर त्याचे पीठ तयार करून ते अनारसे बनवावे लागतात. पण पूर्वीच्या काळी शक्यतो बत्ताशांचा जास्त मान होता. तर हे पदार्थ आहेत ते 33 या संख्येत का दिले जातात? एक तर 33 महिन्यांनी अधिक मास येतो. इंग्रजी वर्षामध्ये 365 दिवस असले तरी मराठी वर्ष 356 दिवसाचा असतो. या हिशोबाने प्रत्येक महिन्यातील 11 दिवसांचा फरक गृहीत धरून 3 महिन्याचे 33 दिवस होतात. त्यामुळे 33 अनारसे, बत्ताशे दानाची प्रथा आहे. तर तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे की त्या सुद्धा तुम्ही जर तुमच्या जावयाला, लेकीला वाण म्हणून दिल्या तर नक्कीच त्यांना त्याचा उपयोग होईल आणि श्री हरी विष्णूचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळेल. ताट, वाटी, तांब्या किंवा जीही भांडी आहेत ती आपण आधीच लग्नामध्ये मुलीला दिलेले असतात. कन्यादानामध्ये आपण भरपूर साऱ्या वस्तू लेकीला देतो, पण ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तूंची सेवा सुद्धा तुमच्या लेक जावयाकडून होईल आणि द्यायला सुद्धा वस्तू इतक्या छान वाटतील, खूप कौतुक होईल तुमचं आणि तुमचं बघून. म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर केला तर बऱ्याच जणांना या गोष्टी किंवा वस्तू कोणत्या आहेत त्या माहिती होतील आणि यंदाच्या अधिक मासाला तुम्ही ह्या वस्तू लेक जावायला दिल्या तरीच काही वावगं ठरणार नाही. यंदाच्या अधिक मासामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या लेक जावायला धोंड्यासाठी तुमच्या घरी आमंत्रित कराल, जेवण वगैरे झाल्यानंतर जेव्हा वाण द्यायची वेळ येते तेव्हा तुम्हाला लेक जावायला काय द्यायचं आहे तर एक तुम्ही 33 या संख्येमध्ये अनारसे देऊ शकता किंवा बत्ताशे तुम्हाला देता येईल. म्हैसूर पाक सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा मग 33 खारका किंवा वेगवेगळ्या प्रकारची 33 फळे तुम्हाला देता येतील. कोणत्याही एका प्रकारचे फळं 33 या संख्येमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता फळ मिठाई अगदी आपण सहज देऊ शकतो. अनारसे तर आपल्याला घरी सुद्धा बनवता येतात किंवा तुम्ही विकत सुद्धा आणू शकता. बत्ताशे सुद्धा आपल्याला अगदी सहज मिळून जातात. आणि अधिक मासामध्ये खरी आपली कसोटी कुठे होते तर अधिक मासाचं औचित्य साधून बाकीच्या वस्तू असतात, जसे की तांबे, पितळ ह्या वस्तू. त्याचबरोबर कपड्यांना सुद्धा खूप महागाई येते आणि सर्वसामान्य माणसांची मात्र ह्या वेळेस खरी परीक्षा सुरू होते. तर भांडी असतात, भलेही कोणत्याही धातूची असतील, तांब्याची, पितळाची असतील किंवा स्टीलची असतील, आपण मुलीला आधीच लग्नामध्ये भरपूर भांडी दिलेली असतात. प्रत्येक मुलीला कन्यादानामध्ये भांडी दिली जातात किंवा भांडी नाही दिली तर पैसे का होईना दिले जातात. मग भांडी किंवा बाकी कपडे जे आहेत ते सुद्धा आजकाल प्रत्येकजण भरपूर प्रकारचे कपडे घेतो. कपड्यामध्ये किंवा भांड्यांमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलीला आणि जावयाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती भेट म्हणून देऊ शकता. तसंही अन्नपूर्णा देवीची मूर्ती मुलीने आपल्या आईकडून म्हणजेच माहेरवरून आणावी, तिची स्थापना आपल्या सासरच्या देवघरात करावी असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही नक्कीच अन्नपूर्णा देवीची मूर्ती यंदाच्या अधिक मासामध्ये लेक जावयाला वाण म्हणून देऊ शकता. त्यांच्याकडून सुद्धा अन्नपूर्णा देवीची भरपूर सेवा होईल. तसेच आपल्याकडे शुक्रवारी, मंगळवारी अन्नपूर्णा देवीची सेवा केली जाते. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडू नये यासाठी आपण अन्नपूर्णा देवीला धान्यामध्ये ठेवून तिची पूजा करत असतो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचे वास असतो. त्यामुळे आपण जो काही स्वयंपाक करतो त्याला आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे किंवा खाण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या म्हणजे
ते सगळे जे वैभव आहे ते सगळं तिच्या कृपेने आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आजकाल मुलीला लग्नामध्येच बाळकृष्ण त्याचबरोबर गणपती यांच्या मूर्तीबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुद्धा दिली जाते. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना लग्नामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिलेली असेल तर मग मात्र तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीऐवजी तुमच्या आईकडून म्हणजे तुमच्या माहेरून गायीची मूर्ती अवश्य द्यावी. म्हणजेच एक तर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती वाण म्हणून यंदाच्या अधिक मासात तुमच्या घरी नेऊ शकता, किंवा मग गायीची मूर्ती भलेही पितळेची असेल मग दुसऱ्या कोणत्याही धातूची किंवा साधी मातीची किंवा आजकाल बऱ्याच प्रकारच्या गायीच्या मूर्ती भेटतात, तर त्यापैकी तुम्हाला आवडेल तशी गायीची मूर्ती तुम्ही तुमच्या सासरी घेऊन जाऊ शकतात. तुमच्या देवघरामध्ये गायीच्या मूर्तीची स्थापना करू शकता. या गायीच्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये स्थान दिल्यास खूप चांगला लाभ मिळतो. तसेही वसुबारस असेल, एकादशी असेल किंवा बरीच व्रतवैकल्य ह्या वर्षाभरामध्ये येत असतात किंवा सणवार येतात, तेव्हा गायीच्या पूजेला खूप महत्त्व दिलं जातं. आणि आपण जो काही नैवेद्य गायला द्यायचा असतो, बऱ्याच वेळा आपल्याला गाय उपलब्ध होत नाही, तर तुम्ही नक्कीच गायीच्या मूर्तीसमोर तो नैवेद्य ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना घातला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने ही गायीची मूर्ती नेली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असं म्हटलं जातं. गायीची मूर्ती नेल्यास नक्कीच तुम्हाला ह्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल. खूप सारं महत्त्व आहे गायीच्या मूर्तीला आपल्या देवघरात ठेवणं, तिची दररोज पूजा करणे. गाय बऱ्याच वेळा आपल्याला उपलब्ध होत नाही, तिची पूजा करून आपल्याला शक्य होत नाही, तर गायीची मूर्ती आपल्या देवघरात असली तर कधीही चांगलं. त्यामुळे एकतर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा गायीची मूर्ती तुमच्या घरी नक्कीच देऊ शकता. तसंही अधिक मासामध्ये गायीची पूजा करण्याला महत्त्व दिले आहेत. गायीला दररोज नैवेद्य देवा किंवा घोगरा देवा असं म्हटलं जातं. तर तुमच्याकडून गायीची सेवा सुद्धा होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईला अगोदरच सांगू शकता की मला यंदाच्या अधिक मासामध्ये काहीच नको. एक तर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर ती द्यायला किंवा तुमच्या आईला सांगू शकता, किंवा मग गायीची मूर्ती तुम्ही घ्यायला सांगू शकता. या दोन्हीपैकी तुम्हाला काही पण नेता येईल आणि नक्कीच याची सेवा जर तुम्ही केली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. यंदाच्या अधिक मासात जेव्हा तुम्ही तुमच्या माहेरून जाल तर अधिक मासाचं दुसरं तिसरं काही वाण न घेता किंवा आपल्या वडिलांना जास्त खर्चामध्ये न पाडता तुम्ही एक छोटीशी पितळाची अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. तिला छानपैकी शुक्रवारच्या दिवशी स्थापना करा, तुमच्या देवघरामध्ये तिला स्थान द्या आणि अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीची सेवा तुमच्याकडून घडत राहो. ज्यांची पहिलीच म्हणजेच लग्नामध्ये नेलेली असेल किंवा मग नंतर ज्यांना माहिती झालं तेव्हा नेलेली असेल, मग आता काय न्यायचं, तर त्यांनी गायीची मूर्ती आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. देवघरामध्ये स्थापना करून तिची दररोज पूजा करू शकता. नक्कीच तुम्हाला गोसेवेचे पुण्य मिळेल, अन्नपूर्णा देवीच्या सेवेचे पुण्य मिळेल आणि तुमच्या घरामध्ये कशाची कमी पडणार नाही. या दोन्ही बहुमूल्य वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही वस्तू द्या, पण बरोबरच एक निरांजन द्यायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाही. कारण खरा मान तर त्या निरांजनालाच आहे आणि मिठाईला आहे. वस्तू नंतर येतात, पण निरंजन तुम्हाला द्यायचं आहे. भलेही तुम्ही ते स्टीलचे द्या, तांब्या किंवा पितळी सुद्धा द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या जावयाला औक्षण करतात तेव्हा त्या निरंजनाने तुम्हाला जावयाला ओवाळावे आणि नंतर ते निरंजन तुम्हाला तसंच तुमच्या लेक जावई बरोबर पाठवायचे आहे आणि लेकीने ते नंतर तिथे गेल्यावर स्वच्छ करायचे आहे. म्हणजे तुम्हाला इथून त्या निरंजनाने औक्षण करून मगच तुमच्या घरी जायचं आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओतल्या ह्या वाणाच्या वस्तू कशा वाटल्या, मी तुम्हाला ज्या वस्तू सुचवल्या त्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजेच प्रत्येकाला ह्या वस्तूचे महत्त्व पटेल आणि यंदाच्या अधिक मासामध्ये या वस्तू जास्त दिल्या गेल्या जातील किंवा वाण म्हणून दिल्या जातील. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा.